भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त अंतकरणातून भक्ती केली की भगवान परमात्मा धावून आल्याशिवाय राहत नाही। महाराज एक वयस्कर म्हातारे बाबा ऐका 95 वर्षाचं वय असणारी व्यक्ती जंगलामध्ये शिकारीला निघाली। जंगलामध्ये शिकारीला गेलेले असताना एका सुंदर स्त्रीला पाहिलं, मोहात पडले। लग्न करेन तर हिच्याशीच नाही तर दुसरी करणार नाही। मुलीच्या बापाला भेटले, बापानं सांगितलं लग्न करायला तयार आहे, माझी मुलीशी लग्न करायचं असेल तर तुझ्यासारख्या म्हाताऱ्याला मी पोरगी देऊन काय करू? अरे तरुण वय पाहिजे ना बाबा, तू एवढा म्हातारा, माझी मुलगी तरुण, तुझ्यासारख्या म्हाताऱ्याला मी पोरगी देऊ शकत नाही। मान खाली घातली हे म्हातारं माणूस घरी आलं। आपल्या बापाचं पडलेलं तोंड पोरानं पाहिलं। ऐका 100 वर्षाच्या बापाचं पडलेलं तोंड 22 वर्षाच्या तरुणानं पाहिलं आणि विचारलं, बाबा झालं काय? काही झालंय? उदास बसला, चेहरा पडला। त्यानं सांगितलं जंगलामध्ये शिकारीला गेलो होतो, मग एक सुंदर मुलगी मला मिळाली, मग मला आवडली, मग मला तिच्याशी लग्न करायचंय। मग करायचं होतं ना, काय झालं? तिचा बाप लग्न करू देत नाही, मुलगी द्यायला मान्य नाही। एक काम कर म्हणे बाळा, तुला जर हो म्हणत असतील तर जा आणि मुलगी घेऊन ये, मला आवडली आहे। ऐका 100 वर्षाचं म्हातारं 22 वर्षाच्या पोराला सांगताय मला लग्न करायचंय, मुलगी आवडली आहे, मुलीला घेऊन ये। हा 22 वर्षाचा पोरगा जंगलामध्ये गेला, मुलीच्या घरी गेला, मुलीच्या बापाची भेट घेतली, पोरीच्या बापाची भेट घेतली आणि पोराला विचारलं कसं काय येणं केलं? पोरीच्या बापाने विचारलं, काही नाही म्हणे, आमच्या वडिलांना तुमची मुलगी आवडली, स्थळ घेऊन आलोय, लग्नाला तयार आहात का सांगा। मुलीला विचारलं, पोरीनं सांगितलं एवढ्या म्हाताऱ्या माणसासोबत लग्न कोण करणार? मी लग्न करेन तर एखाद्या तरुण मुलाशी। बापानं सांगितलं हे बघ बाळा, तू आलास आम्हाला आदर आहे, पण बाबा म्हाताऱ्या माणसासोबत माझ्या मुलीचं मी लग्न लावून देऊ शकत नाही। हा मुलगा म्हणाला ठीक आहे, तुम्हाला मी एक पर्याय म्हणून देतो। पोरग घरी आलं, बापाजवळ आलं, हातामध्ये कमंडलू घेतला, कमंडलूतलं पाणी ओंजळीमध्ये घेतलं आणि आपल्या अधिकारानं, आपल्या साधनेनं, आपल्या तपश्चर्येनं ते पाणी बापाच्या अंगावर फेकलं। स्वतःचं तारुण्य बापाला दिलं आणि बापाचं म्हातारपण स्वतः घेतलं। मुलगा म्हातारा झाला आणि बाप तरुण झाला। तरुण बापाला घेऊन पोरग पोरीच्या घरी गेलं। पोरीच्या बापाला सांगितलं आता माझा बाप तरुण झालाय, लग्नाला तयार व्हा। पण पोरीचा बाप तरी पण अडला, चालणार नाही म्हणला। मग पोरग तरुण आहे मान्य आहे, पण तू अजून वारीस आहेस ना, या राज्याला जर तू वारीस लागला तर माझ्या पोरीच्या पोटाला जे पोरग जन्माला येईल त्याच्या वाट्यामध्ये तुझा वाटा पडेल। मग काय, या सिंहासनावर बसणार कोण? यानं सांगितलं शपथ घेतो मी, शब्द देतो तुम्हाला, मरेपर्यंत सिंहासनावर कधी बसणार नाही। पोरीच्या बापानं तरी अडवलं, सिंहासनावर बसणार नाही मान्य आहे, पण उद्या तू लग्न करशील, लग्न केल्यानंतर तुला पोरं होतील, तू सिंहासनावर बसणार नाही, पण तुला जेव्हा पोरं होतील तेव्हा ती पोरं माझ्या पोरीच्या पोराशी भांडण करतील। मग काय? मग यानं सांगितलं एक काम करा म्हणे, दुसरा शब्द तुम्हाला देतो, दुसरं वचन तुम्हाला देतो, मरेपर्यंत लग्न कधी करणार नाही, सिंहासनावर बसणार नाही, लग्न कधी करणार नाही। 2 वचन दिली तरी पोरीचा बाप अडला। म्हणे का, हे जे राज्य आहे या राज्याची सुरक्षा करण्यासाठी तुमच्यासारखा अधिकारी दुसरा कुणी नाही आहे। या राज्यावर जर कुणी शत्रू चालून आला आणि माझ्या मुलीवर जर काही आघात झाला तर त्याला जबाबदार कोण? तेव्हा यानं सांगितलं तिसरं वचन तुम्हाला देतो, तुमच्या मुलीच्या रक्षणाची जबाबदारी माझी असेल, तिला काही होणार नाही आणि तिच्या पोरांनाही काही होणार नाही। आजन्म ब्रह्मचारी राहीन वचन दिलं, कशासाठी? बापासाठी। उदाहरण काय दिलं मी तुम्हाला, आजकाल बापाचं पोरं एवढं सुद्धा ऐकत नाही,
या माणसानं बापासाठी आपलं तारुण्य पणाला लावलं, आजन्म ब्रह्मचारी राहील असं वचन दिलं, मरेपर्यंत सिंहासनावर बसणार नाही वचन दिलं, लग्न करणार नाही वचन दिलं, मुलीची जबाबदारी घेईन वचन दिलं. आणि या अधिकारी पुरुषाचं नाव होतं महाभारतातील नायक भीष्माचार्य. या भीष्माचार्यानं एवढं पणाला लावल्यानंतर एवढा अधिकार भीष्माचार्यांना प्राप्त व्हावा आणि यासाठी गरज आहे ते म्हणजे साधनेची. म्हणून संत सांगतात कुठलंही कार्य कुठलंही फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर फळ प्राप्त करण्यासाठी जागेवर बसून उपयोग नाही, त्याच्यासाठी साधना करावी लागते. आणि ही साधना करायची असेल तर भगवत प्राप्ती शिवाय दुसरा पर्याय. पहावया विठ्ठल डोळा, तुझं रूप डोळ्यांनी बघावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. या डोळ्यांनी भगवान परमात्म्याचं रूप बघा. प्रपंचामध्ये रममाण झालात तरी आम्हाला प्रपंच आवडत नाही, संसाराची गोडी आम्हाला नाही. अभंगातील दुसऱ्या चरणामध्ये महाराज न लगे संसार ह गोड. आम्हाला प्रपंचाची आवड नाही, संसार आम्हाला आवडत नाही. एक सांगू, भगवंत प्राप्त करायचं असेल तर पोरांना वळण देणं महत्वाचं आहे. आई वडिलांनी मुलांना वळण द्यावं, ते संस्कार मुलांना लागले जातात. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे आणि मी नेहमी सांगत असते, आई बापाने मुलांना वळण द्यावं, ते वळण पोरांना लागल्या जातं. पण सध्याची आई अशी आहे, कशी आहे, पोरग कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहिलं का आमची आई म्हणते काय भेटणार आहे टाळ कुठून, चल घरी. पोरगा कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिलं का घरी घेऊन जाते. आणि तेच मुलगा लग्नाच्या वरातीमध्ये नाचू द्या, लग्नाच्या वरातीत नाचायला लागलं का तीच आमची आई दारात 4 बाया गोळा करून उभा राहते. आणि समोरून वरात आली का हे पोरगा अजून उड्या हाणत. मग ही आई म्हणते अगं सखू, अगं सखू, अगं बघ माझा पिंट्या कसा पॅन्ट फाटूस तर नाचतोय. कधी फाटली त्याला कळालं नाही, पण फाटली मात्र घर. हे वळण आमच्या आईच. आईनं वळण द्यावं, संस्कार द्यावे, ते संस्कार मुलांना लागले जातात. पण सध्याच्या काळातली आई कशी, एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो, दुपारचं कीर्तन संपलं, गप्पा मारत आम्ही बसलो. गप्पा मारता मारता त्या गावातली एक वयस्कर आजी माझ्याकडे आली. अंगावरती लुगडं, हातामध्ये काठी, तोंडामध्ये दाताचा पत्ता नाही, अंग थरथर थरथर कापताय, अगदी झुक्कल वय झालेलं. आली माझ्याजवळ, दर्शन घेतलं आणि मला म्हणते बाई. म्हणलं काय, राधिका नाही लई भारी कीर्तन केलं ग माय. म्हणलं आजे तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांची आमच्यावर कृपा पाहिजे, चांगलंच होते. तसं नाही माय, मला लई आवडलं, चल माया घरी चहाला घरी नेलं. आजी गरीब नव्हती, श्रीमंत. बंगल्यात नेलं, गादीवर बसवलं, चहा करायला सांगितलं आणि लागली गप्पा ठोकाय. गप्पा मारता मारता म्हातारीनं मला प्रश्न केला, तुम्हाला विचारू. म्हणलं काय, तुम्हाला किती लेकर हाय. महत्वाचा मुद्द्याचा प्रश्न. म्हणलं मला किती असून दे, तुम्हाला किती आहे सांगा.
तुम्हाला किती आहे म्हणता बरोबर. आजी म्हणले मला का नाही 3 पोरं आहे. म्हणलं चांगलंय. म्हणे तसं नाही. मग काय करतात ते ऐका. म्हणलं सांगा. काय सांगू म्हणे माझं पहिलं पोरग असं वाटत नाही 9 महिने वज वागवलं म्हणून पांग पेटलं पोराला पांग पेटलं ग. मला वाटलं हे नक्की मोठं कुणीतरी दिसतंय. आपली ओळख झाली पाहिजे. म्हणलं आजी काय करते मुलगा. आजी म्हणली काय सांगू माझं मोठं एवढा मोठा कोरोना गेला सगळं बंद होत. गाडी बंद रेल्वे बंद भजन बंद कीर्तन बंद एसटी बंद शाळा बंद सगळं बंद होत. पण माया पोराचं दुकान मात्र चालू होत ग. मला वाटलं मेडिकल असं. आता मेडिकलच असतं ना. म्हणलं काय पुण्याचं काम केलं तुमच्या मुलं. काय करताय पोरग. आजी म्हणली काय सांगू माझं मोठं पोरग. म्हणलं करताय काय. काही नाही गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर दुकान लावलं या तिथं धंदा करताय समजो गाव त्याच्या मागू लागतं. म्हणलं हात जोडले माऊले एवढं वर्णन करून तुम्हाला सांगायला लागली. बाई माझं दुसरं. म्हणलं काय करते. शाळेत गेलं का. काय भेटत नाही डिग्र्या घेऊन. मग म्हणलं करतय का. काही नाही टपरीच्या मांग जुगाराचा अड्डा लावलाय आणि देवाच्या कृपेनं 2 पोरं चांगले दिले बघा सुखात. 2 पोराचं असं वर्णन केलं ना जी गप्पच बसली. मी म्हणलं तुम्हाला 3 आहेत ना. म्हणे ह 3ऱ्यानं काय दिवा लावला सांगितलं नाही मला. 3ऱ्याचं नाव काढता बरोबर तोंड वाकडं केलं बोट मोडायला लागली आणि आजी म्हणते काय सांगू त्या मेल्याचं नाव तोंडात घेऊ वाटत नाही. म्हणलं करतय काय. काही नाही म्हणे काय सांगू माझं 3रं. ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या आणि तुमच्या सारखंच ह्या गावचं त्या गावला बोंबलं थिंडताय. आता ती आमच्या मनी बोंबलं थिंडते म्हणजे ते काय करते तुमच्या ध्यानात. मोठा लक्षात आला. 2 पोरं वाईट वळणाला लागली तर आजी म्हणती बा आणि एक भजनाला लागलं तर बिघडलं. अनेक संतांनी भक्ती केली. देव प्राप्त करायचं असेल तर करावं काय लागेल. लेकरांना वळण द्यावं लागेल. महिला मंडळ मुलगी वयात आली मुलगी मोठी झाली की तिला संस्कार देणं हे प्रत्येक आईचं काम आहे. तिला शिकवलं पाहिजे तिला वाढवलं पाहिजे तिला मोठं केलं पाहिजे. सध्याच्या घटना तुम्ही बघताय. हैदराबादची घटना बदलापूरची घटना आज खंत वाटायला लागली आहे. आज खंत वाटायला लागली. या स्वराज्याच्या मातीमध्ये राहत असताना छत्रपती शिवरायांची आठवण यायला लागली आहे. काय घडतंय आमच्या मातीमध्ये. काय विकृती जन्माला यायला लागल्या. हैदराबाद सारख्या ठिकाणी एक लेडीज डॉक्टर रात्री तिचा जॉब करत असताना तिच्यावर अन्याय व्हावा अत्याचार व्हावा. मग एखादा उठून म्हणेल एवढ्या रात्री काम करायची गरज काय होती. अरे तुमच्यासाठीच करते ना. डॉक्टर हे तिचं कर्तव्य आहे. डॉक्टरी पार पाडणं हे तिचं कर्तव्य समजून ती तिचं काम करत होती. पेशंटची काळजी घेणं हे तिचं काम समजून ती काम करत होती. आणि या काम करणाऱ्या स्त्रीवर अन्याय झाला मुलीवर अन्याय झाला. इकडे बदलापूरकडे 3 ते 4 वर्षाच्या मुलीवर अन्याय होतोय. ज्या लहानशा बाळाला बाथरूमला जायचं असेल तरी आईची मदत घ्यावी लागते. त्या लहानशा लेकरावर तुम्ही अन्याय करताय. तिच्यावर अत्याचार करताय. आमचे मेंदू नासले गेले की काय कळत नाहीये. एवढ्या विकृती वाढायला कशा लागल्या हे कळत नाहीये. आणि असे प्रकरण घडले. एकही मुलगी सुरक्षित नाही एकही स्त्री सुरक्षित नाही या मातीमध्ये. हिंदू धर्म वाढवायचा असेल आजचा प्रत्येक तरुण विचारतोय महाराज हिंदू धर्म वाढवण्याची गरज काय आहे. तर त्यांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं
आपल्या मातीतली प्रत्येक आई बहीण प्रत्येक स्त्री सन्मानाने जगवायची असेल तर त्यासाठी हिंदू धर्म वाढवण्याची नितांत गरज आहे. धर्म वाढला तर स्त्री वाचेल. काय करतोय आम्ही? एखाद्या महिलेवर अन्याय झाला, मेणबत्ती पेटवतोय, आंदोलन करतोय. किती दिवस? 2 दिवस, 4 दिवस, महिनाभर विसरलं. बातम्या संपल्या, विसरलो आम्ही. मग काय? संपला विषय. म्हणून सांगावंसं वाटतं, अरे मेणबत्त्या पेटवणार किती दिवस, आंदोलन करणार किती दिवस. आणि सरकार, मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने बोलत नाही, पण एक सांगते तुम्हाला, हे जे अन्याय अत्याचार स्त्रियांवर महिलांवर चाललेले आहेत ना या मातीमध्ये, हे बंद करणं हे सरकारचं काम नाहीये. हे आता सरकार थांबवू शकत नाही. हे थांबवेल तर फक्त आणि फक्त आई वडिलांनी केलेले आपल्या मुलांवर संस्कार. हे थांबवायचं असेल तर तुमच्या मुलांना वळण द्यावा, तुमच्या पोराला संस्कार द्या. सांगा तुमच्या पोराला, रस्त्याने चाललेली प्रत्येक स्त्री तुझी बहीण आहे. कॉलेजला एखादी मुलगी चालली असेल तर तुमच्या पोराला आवर्जून सांगा, शिकवा त्याला, बहीण म्हणून तिच्याकडे बघायचं बाळा. आणि एखाद्या पोरीवर अन्याय होतोय असं जर तुला वाटलं ना, तर स्वतःच्या रक्ताच्या बहिणीला जसा धावून जाशील तसा तिची मदत करण्यासाठी धावून जा. की नुसतं कोपऱ्यात उभा राहून, रस्त्यावर उभा राहून, मोबाईल काढून, मोबाईलचा कॅमेरा काढून व्हिडिओ काढत बसू नकोस. हे सांगण्याची सध्या तरुणाला गरज आहे. आज काय झालंय, सोशल मीडियाचं युग वाढलंय. काहीही चालू झालं, काढले आम्ही कॅमेरे. काहीही चालू झालं, काढला खिशातनं मोबाईल. पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. काही घडत असेल तर माणसं धावून जायची, सगळं गाव धावून जायचं. कुठं घटना घडत असेल तर आजूबाजूची माणसं धावून जायची. पण आता ते राहिलं नाही. का राहिलं नाही? कारण आमच्या मनातली, हृदयातील जागा कमी व्हायला लागली आहे. प्रेम कमी व्हायला लागलाय, जिव्हाळा कमी व्हायला लागला. का? पूर्वीचा परिवार एकत्र जेवायला बसत होता. आत्ताचा परिवार ज्याचा त्याचा मोबाईल घेऊन एका कोपऱ्यात खायला बसतो. मोबाईल मध्ये मान घातल्याशिवाय आम्हाला काही सुचत. म्हणून हे घडणं गरजेचं आहे. म्हणून हे घडवायचं असेल, छत्रपतींच्या शासनाची गरज आहे. जेव्हा आमच्या मुलीवर अन्याय होतो, स्त्रियांवर अत्याचार होतो, तेव्हा आम्हाला आठवण येते छत्रपतींच्या शासनाची. काय येते? कारण आहे, त्याचं कारण आहे. आता जर आमच्या मुलीवर अन्याय झाला तर आम्हाला आंदोलन करावी लागतात. वर्षभर वाट बघावी लागते, तिला न्याय कधी मिळेल. पण छत्रपतींनी काय केलं? शिवरायांच्या काळामध्ये एका मुलीवर अन्याय झाला, एका मुलीवर अत्याचार झाला, एका मुलीवर बलात्कार झाला. ज्या मुलीवर ज्या नराधमाने अत्याचार केला, त्या दुष्टाचे, त्या नराधमाचे एका रात्रीत छत्रपतींनी हातपाय तोडले आणि गाढवावरून धिंड काढली. हा इतिहास आमच्या मातीतला आहे. हा इतिहास शिकवला पाहिजे. आमच्या लेकरांना शिकवलं पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे. पुढे चालून माझ्या माऊल्यांना, माझ्या महिलांना विनंती आहे, आपल्या पोरीला संस्कृती शिकवा, आपल्या पोरीला धर्म शिकवा. आपल्या मुलीला शिकवलं पाहिजे, बाई अंगावर कपडे कसे नेसायचे. आजकाल फॅशन निघालाय, अर्धनग्न कपडे घालायचे. चांगलं म्हणतात का? इथं बाया नसतात, गुडघ्याच्या वर पॅन्टी असतात. तिकडे शहराकडे जा, कुणीकडच्या कुणीकडं अंग प्रदर्शन करणं म्हणजे सौंदर्य दाखवणं असं आहे का? अजिबात नाही. अंग प्रदर्शन करणं म्हणजे सौंदर्य दाखवणं अजिबात नाही. एक सांगू तुम्हाला, महिला स्त्री सुंदर दिसायची असेल तर त्याच्यासाठी नागडे उघडे कपडे घालणं गरजेचं नाहीये, नागडे उघडे फिरणं गरजेचं नाहीये. अर्ध अंग दाखवत रस्त्यानं फिरलं म्हणजे तुम्ही सुंदर दिसता, हा तुमचा गैरसमज आहे. जगातली सुंदर स्त्री जर कोणी दिसत असेल ना, तर अंग भरून साडी नेसलेली,
अंग भरून सहावारी असेल, अंग भरून नववारी साडी नेसलेली आमची स्त्री, हातामध्ये बांगड्या घातलेली आमची स्त्री, कपाळाला भरभरून कुंकू लावलेली आमची स्त्री, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेली स्त्री रस्त्यानं जेव्हा चालते ना तेव्हा तिचं सौंदर्य भरभरून दिसतं, तिचं सौंदर्य उठून दिसतं. आणि त्या साडीमध्ये, त्या नऊवारीमध्ये सौंदर्य आहे, ते दुसरीकडे कुठं आम्हाला बघायला मिळत नाही. म्हणून आमच्या पोरींना आम्ही शिकवलं पाहिजे. अलीकडे बरेच फॅड निघाले, जीन्स घालायच्या, घाला, माझी अडचण नाही जीन्स घालण्यासाठी, पण जीन्स घालाव्या. कशा घालाव्या? ते हित फाटलेलं, ते हित फाटलेलं, बरं फाटलं तर फाटलं, ते नीट फाटलेलं नसतं, त्याचे दोरे इकडून तिकडून सुटलेले असतात. मला सांगा, गाडीतनं उतरताना जर एखादा दोरा खिळ्याला दरवाजाला अडकला नाही, तोंडावर पडायची. म्हणून प्रत्येक आईचं काम आहे, मुलीला शिकवलं पाहिजे, बाई अंग भरून कपडे घाल, सलवार घाल, पंजाबी ड्रेस, कुर्ता, पॅन्ट, अंगावर ओढणी असलीच पाहिजे. अंगावर ओढणी टाकल्याशिवाय घरातनं बाहेर जायचं नाही. असुरक्षित आहे म्हणून नाही, ऐका, असुरक्षित आहे म्हणून नाही, तर आपल्या मातीतली संस्कृती आहे म्हणून अंगावर ओढणी टाकल्याशिवाय घरातनं मुलींना बाहेर निघालं नाही पाहिजे. आणि काय ताकद आहे. आणि अजून एक शिकवायचं ह्या पोरींना, रस्त्यानं जात असताना शाळा तर शिकवाच, पुस्तकं वाचायला शिकवाच, अभ्यास शिकवाच, पण या मुलींना एक शिकवणं गरजेचं आहे. रस्त्यानं जात असताना कुठल्या पोरानं वाकड्या नजरेनं जर तुझ्याकडं बघितलं, कुणी जर शिट्टी मारली, कुणी जर गाणं म्हणलं, तर तुमच्या पोरीनं पायातलं पायतान काढून तिथंच पडवायची तयारी त्या पोरीत असली पाहिजे. शिकवायचंय ना हे शिकवा. आमची आई शेजारची न जीन्स घेतली, तुला आणू का ग बाय, हाय मायाकडे गोळा केलेले पैसे, आणू का ग बाय. नाही महाराज, ही संस्कृती आम्हाला सांगत नाही, म्हणून जास्त तुम्हाला सांगणार नाही मी. हे जेव्हा तुम्ही कराल, आमचं म्हणणं असतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, आमच्या मातीमध्ये शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, संभाजी महाराज जन्माला आले पाहिजे, पण आमच्या घरी नव्हे. मग ते कुठं आले पाहिजे? शेजारी येऊ दे, गावात येऊ दे, कुठेही येऊ दे, पण आमच्या घरात. एक सांगू का, शिवाजी महाराज तुमच्या घरात जन्माला येणारच नाहीत का? कारण आहे का, शिवाजी महाराज तुमच्या घरात जन्माला येणारच नाही, त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म द्यायचा असेल तर आधी तुम्हाला राजमाता जिजाऊ साहेब बनावं लागेल, तेव्हा जिजाबाई जन्माला येतील, तेव्हा येतील, नाहीतर येणार नाही. आमची आई पोटात बाळ असताना जिजाऊ मासाहेबांनी, ऐका, पोटामध्ये बाळ असताना जिजाऊ मासाहेबांनी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातून, सह्याद्रीच्या कड्या कपारातून घोडा दौडविला. पोटातल्या बाळाला सांगितलं, बाळा हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय तुला, शिकून घे, गर्भात शिकवी बाळाला. पोटातल्या बाळाला जिजाबाई हे शिकवत होती. आणि आमची आई पोटात लेकरू असलं की टीव्ही पुढे बसून काय काय चालू असतं संध्याकाळी, आणि एखादा भाग जरी पुढचा राहिला तरी दिवसभर खुरप धरवल्या जात नाही. काय होणार आहे ग पुढं, उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, सिरियल आमच्या डोक्यामध्ये दिवसभर फिरत राहते. म्हणून सांगायचा मला मुद्दा काय आहे, सईबाई घडवायच्या असतील, येसूबाई घडवायच्या असतील, जिजाबाई घडवायच्या असतील, आज तुम्ही मला म्हणत असाल कीर्तनाचा विषय आज वेगळाच का सांगताय, त्याचं कारण देवीचा उत्सव असल्या कारणाने, स्त्री शक्तीचा जागर असल्या कारणाने आणि नैमित्तिक आपलं असं कीर्तन असल्या कारणाने इतर कीर्तनं वेगळी असतात, सप्ताह मधील कीर्तनाचं चिंतन वेगळं असतं, पण आज देवीचा जागर असल्या कारणानं जितकं मला स्त्री शक्तीवर बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करते आहे. विठाला विठाला न लगे संसार हा गोड, आम्हाला प्रपंच आवडत नाही, आम्हाला संसाराची गोडी नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे,
दुःखमय असणाऱ्या प्रपंचामध्ये आमचं मन राहत नाही, लागत नाही. मन स्वच्छ असलं पाहिजे, बाहेरून नव्हे, बाहेरून नव्हे. नवरात्र चालू आहे, 9 दिवस 9 रंगाच्या साड्या आम्ही महिला परिधान करतोय. करताय ना? 9 दिवस 9 कलरच्या साड्या, वेगवेगळा कलर. आणि जर का एक कलर कमी पडला, एखादी साडी जर का ह्यांच्याकडे नसली का ह्यांचं वाजलंच म्हणून बस जेवणच भेटत नाही. बायकोशी वाकडं तर खाय चुलीतले लाकडं. 9 दिवस 9 कलरच्या साड्या, 9 दिवस 9 वेगळे वेगळे कलर. एक सांगू का महिला मंडळ, वरच्या कपड्याचे काय रंग बदलायचे ते बदला, वरच्या कपड्याचे काय रंग बदलायचे ते बदला, पण आपल्या मनातला अंतरंग कधी बदलू देऊ. हा रंग कधी बदलला नाही पाहिजे. का? चहा करायचाय, चहा करायचाय गॅसवर. चहा करण्यासाठी पातेलं ठेवलं, बघुलं पातेलं. प्रत्येक भागात शब्द वेगळा आहे. चहाचं पातेलं ठेवलं. आता मला सांगा, चहा करायचाय, चहाचं पातेलं आतून स्वच्छ पाहिजे की बाहेरून स्वच्छ पाहिजे? जरा मोठ्यानं, बाहेरून नको. बाहेरून तर पाहिजेच, पण बाहेरून नसेल तर आतून स्वच्छ पाहिजे. आणि जर ते तुम्ही आतून स्वच्छ केलं नाही तर काय होईल? त्याच्यामध्ये जर दूध टाकलं तर ते नासेल. ते दूध नासू नये याच्यासाठी चहाचं बघणं आतून स्वच्छ पाहिजे. बाहेरून नसलं तरी एक वेळ चालेल, पण मन आतून स्वच्छ पाहिजे. बसलेली सर्व मंडळी अंतकरणातून हाताने टाळी, मुखाने भगवंताचं गोडस हरिनाम, अंतकरणातून भजन करायचंय. टाळी, मुखाने नामस्मरण. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, अंतकरणातून भक्ती करावी. सरळ सरळ सर्वांनी हात वर करायचे. सरळ. मध्येच हात खाली घ्यायचे नाही बरं का, मध्येच. सरळ सरळ. चेहरे आनंदी असले पाहिजे. सगळं दिसतंय बरं का तुमचे तोंड कॅमेऱ्यात. चेहरे आनंदात असले पाहिजे, तोंड पडलेलं नसलं पाहिजे. खालच्या खिशातनं कुणी माल नेला तरी चालेल, टेन्शन घेऊ नका, पण हात खाली आले नाही पाहिजे. विठोबा रखुमाई